भांगार कांता द्वया कातराया, केल्या विधीने नर कातराया. ताई, आता हे मोदीजींनी जे म्हटलंय की सोनं खरेदी करू नका, फ्युल कन्झम्पशन कमी करा वगैरे, म्हणजे कसं होणार आहे हे सगळं? आणि मग हे आधी का नाही आपण विचार केलाय? पण तुला माहितीये त्यांनी हे सांगितल्यावरती मला आता मोरोपंतांची आर्याच आठवली. आता दोन शब्द लक्षात ठेव, भांगार म्हणजे सोनं आणि कांता म्हणजे बायको. पण आपण त्याला स्त्री असं म्हणूनच त्याला गृहीत धरूया. ते काय म्हणतात? भांगार कांता द्वया कातराया, केल्या विधीने नर कातराया. जो सापडेना नर कातराया, तो योग्य होतो नरकातराया. म्हणजे 4 ओळींमध्ये त्यांनी भांगार म्हणजे खरंच सोनं किंवा त्याच्यात आता तो स्त्री असं म्हणून पण आलंय, पण या मोहात पडूच नका असं तेव्हा सांगितलंय, जे अगदी बरोबर आहे. काळानुसार नाही घेतलं आता काय बिघडणार आहे.